पण बिग बॉस मराठी म्हणजे नावे जे कालपर्यंत घडलं त्याच्याहून मी जबरदस्त असं दुसऱ्या दिवशी घडत असतं. आधीच्या सीझनपेक्षा नवा सीझन वरचढ कायम करत असतो, कारण इथे दरवर्षी नवा बाज नवा अंदाज पाहायला मिळतो. त्यामुळे गेल्या वर्षीचा सीझन तर भारी झालाच, पण या वर्षीचा सीझन होणार आहे लय भारी. सगळ्यांना वेळ लागणार. तो कसा असेल नक्की? यंदाचं बिग बॉसचं घर कसं असेल? कोण कोण दिसणार आहे बिग बॉसच्या घरात? त्या सगळ्याच गोष्टींवर आज आपण गप्पा मारणार आहोत. यंदा इथे अनेक दारं दिसत आहेत तुम्हाला, आणि आता येता त्याचा एक्सपिरियन्स सुद्धा आलाच असेल. आणि येणाऱ्या प्रत्येकाच्या नशिबाचं दार पालटणार आहे यावर्षी. म्हणजे नेमकं काय होणार आहे? खरं तर या गोष्टीची मला काय तुम्हाला काय अख्ख्या महाराष्ट्राला उत्सुकता आहेच. पण सध्या मी वाट बघतीये बिग बॉस मराठीचे डॅशिंग, दमदार, अफलातून, जबरदस्त ॲज ए होस्ट, म्हणजेच अर्थातच महाराष्ट्राचे लाडके भाऊ रितेश देशमुख यांची. आणि तुम्हाला कळलंच असेल की यंदा आपल्या बिग बॉसच्या घराला शेकडो दारं असणार. अर्थात इथे तुम्हाला सगळी दारं दिसत आहेतच, पण आता तुम्हाला काय वाटतंय भाऊ नक्की कोणत्या दारातून आत येतील? एनी गेसेस? म्हणजे मला हे सांगायला आवडेल की एकदा का बिग बॉसच्या घरात सगळे कंटेस्टंट गेले की आपण सुद्धा गेस करत असतो कोण या वर्षी नाही, कोण या आठवड्यात घरात राहणार आहे, कोण या घरातून जाणार आहे, कोण काय करणार आहे, कोण कसं खेळणार आहे वगैरे वगैरे आपण गेस करत असतो, नाही का? तो आजही गेस करा की भाऊ नक्की कुठल्या दारातून आत येणार आहे. ओके, सो मला आता सांगा किती लोकांना असं वाटतंय की भाऊ या दारातून बाहेर येतील? कोणाला वाटतंय? ओके, सो बघूया भाऊ या दारातून बाहेर येत आहेत का? रितेश सर, रितेश सर, भाऊ नाही तिथे. बरोबर, बघूया भाऊ या दारातून बाहेर येतात काय? कोणाला वाटतंय की भाऊ या दारातून बाहेर येतील? प्लीज सांगा. ओके, सो रितेश सर तुम्ही आहात का? रितेश सर या दाराच्या मागे नाही. तर बघूया आपण पुढचं दार. भाऊ तुम्ही इथे तरी आहात का? रितेश सर, भाऊ, भाऊ दार उघडा. तसं तर आपल्या एंट्रीची सगळेच वाट बघतात, पण मी ठरवतो एंट्री कधी आणि कुठून घ्यायची. आता तुम्ही सगळे जमलाच आहात, थांबलाच आहात, तर तुमचा हा भाऊ तुम्हाला नाराज नाही करणार. मी येणार आणि नशिबाचा गेम पालटणार. अहो इकडे तिकडे काय शोधताय? हे बघा, मी ह्या दारातून येतो. एकदम धमाकेदार आणि बहारदार एंट्री होती तुमची. नमस्कार, बिग बॉस सीझन 6 तर्फे मी तुम्हाला सगळ्यांचं इथे स्वागत करतो. ज्यानं मी परत एकदा बिग बॉसच्या स्टेजवर भेटलो, मला फार बरं वाटलं. सर तुझं खूप 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 स्वागत. थँक्यू. बापरे, गेल्या वर्षी सर जी
मी प्रत्यक्षात तुमचं प्रेमही अनुभवलंय, तुमचा रागही अनुभवलाय खूप जास्त. सो आजही ना जर सीझन संपलाय तरी शनिवार रविवार आला की असं कधी कधी वाटतं की तुम्ही टीव्हीतून बाहेर याल आणि आता मला ओरडा, कारण की कौतुकापेक्षा ओरडा जास्त नाही. अहो, त्यात माझा दोष नाही आहे. तुम्ही जे टीव्हीवर करणार तसंच मी वागणार ना. म्हणजे तुम्ही जर असं काही केलं असतं त्याच्यामुळे मला ओढावं लागलं नसतं तर मी कसा वागलो असतो. होय सर, पण कौतुकही केलंय. कौतुकही भरपूर केलं Yes, तुमचं. sir.